नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आमची केळ पिकली आहे, ते आता मी तोडायला जाते. पाकळाचं पिल्लू पण पडले, ते हात लावू नको. येत नाही त्याला, छोटंच आहे बरोबर. आता केळीला तोडायला जातो. केळ पिकले, 2 केळ पिकले. तुला कालच सांगत होते मी, मग आज 2 बोलते. केळ तोडून बघून सोडून पिकलंय ती वरती 2-3 पिकले आहेत. ती 50 तयार झालाय. असं पकडणार नाही, सुपर पकड. आम्ही तिथे कुठे कापते? तिकडे लोव ना जरा, तिकडे गाय मारायचा. पाटी पाटी इथे ना? नाही इथे इथे पाटी. हा हा सुटेल उडाला. चिक लागेल ना, गोणीवर ठेव. आणि गोणी इथे. हे बघ, हे बघ, याला पण काढायला लागले बघ. बांधलेली असून जुलं बघ, जुलं जुलं केलं. हा एक जुलं कापली ऊन पडतंय ना, त्याच्यामुळे ती पिकली. हा, आणि इकडची पाणी कापून. नमस्कार, आज मी तुम्हाला केळ्याचे घारगे बनवून दाखवते. केळी तोडली होती, ती आता पिकली. ती सर्व ही जुनी केळीत निघाली. ती आता मी सोलून घेते. चुना लावला होता पिकायसाठी. जास्त करून जुलीत केली भेटले आणि जास्त पण नव्हते, छोटीच होती केळ. आता मी केळी तोडून कुस्करून घेते.
आता मी कुस्करून करून घेते. हे बघा आमच्या केल्यांमध्ये असे मोठे मोठे बिया भेटतात. हे बघा एवढे आहेत ते. हे आता कुस्करून झालंय. आता हे मी गूळ टाकून घेते थोडा. पाण्याने मी जरा थोडा थोडा हे करून घेते, ते एकत्र लागेल. मिसळून घेते. आता याच्यामध्ये मिक्स करते. हा म्हणजे सर्व लागेल एकत्र. मी वेलची पावडर टाकली घेतली. पण मिक्स करून घेते. हे मी तांदळाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ घेतलंय. आता मी दोन्ही पीठ मिक्स करून घेते याच्यात. आता याच्यामध्ये पीठ मळून घेते. याच्यातच भिजत तेवढंच घेणार आहे, मी पाणी टाकणार नाही. परत मी पीठ टाकून घेते तांदळाचं. परत घट्ट नाही झाले पीठ ते. परत गव्हाचं पीठ टाकून घेते. आता हे पीठ मळून झालेलं आहे. पाणी नाही राहिलं मी पिठाला, त्याच्यातच मळून घेतले मी केल्यामध्ये. एवढं घट्ट पीठ ठेवायचं असं. ठीक आहे, मी कोंबून घेते. ते कढईत ठेवून देते. कढईत ठेवून देते. पानाला तेल लावून गारगे मी तापून घेते. तेल तापले. आता मी हे तळून घेते.
आता आपले घारगे तळून झाले. केल्याचे घारगे तयार आहेत. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आवडल्यास कमेंट करून सांगा.